तर नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बांधवांना. तर आज मी या पेरूला कॅल्शियम बोरॉन सोडणार आहे. तर फळ बघा, एवढं या मापाचं फळ झालेलं आहे आणि झाड पण या मापाचं आहे आणि याला हा बघा फॉर्म पण बसलेला आहे. म्हणजे प्रत्येक स्टेजचा फळ आपल्याकडे आहे. हे बघा शेंटेमध्ये खूप फळ आहे. तर हे फळ आम्ही आता धरणार आहे. याला फॉर्म लावायचा आहे. त्यासाठी आपल्याला माल मोठा करण्यासाठी आपण जे औषध सोडणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला कॅल्शियम बोरॉन घ्यायचं असतं. म्हणजे तसं काही हे नाही, पण घेतलं तर चांगलंच असतं. त्यासाठी मी हे कॅल्शियम बोरॉन जे आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. कॅल्शियम आहे न्यूट्रीबेड कंपनीचं आपल्या संघामध्ये भेटून जाईल. आणि हे रॉयल क्रॉप कंपनीचं रिच बोरॉन आहे, 20% बोरॉन आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोदी केअर कंपनीचं हे ॲक्टिव्हिटी 30 ते 40 ml प्रमाणात घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिश्रण करून आपल्याला पेरूला हे औषध मटेरियल सोडायचं आहे. हे सोडल्यानंतर 3 दिवसांनी आपल्याला 1261 किंवा 1340-13 किंवा 1919 034 जे काही औषध सोडू वाटेल आपल्या पद्धतीने ते सोडायचं आहे. तर या पद्धतीनं आपण टाकीमध्ये याचं मिश्रण करणार आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तसं या STP मार्फत आपण या सर्व बागेला हे औषध सोडणार आहे. तर रेग्युलर मटेरियल, औषध आणि फळाची सर्व बागेची सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवरती तुम्ही टिकून राहा. तर या पद्धतीनं मी पहिल्यांदा एका बकेटमध्ये स्टिकर आणि आपल्याला बोरॉन जे आहे ते एका बकेटमध्ये पहिल्यांदा मिक्स करणार आहे. कारण कॅल्शियम बोरॉन सोबत मिक्स होत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा जे आपले बोरॉन आहे ते या पद्धतीनं बकेटमध्ये मिक्स करायचे आहे. या पद्धतीनं मी अगोदर स्टिकर आणि बोरॉनचं मिश्रण केलेलं आहे आणि हे मी आता या टाकीमध्ये वतणार आहे. तर वतताना सुद्धा ह्याचं टिकळे होऊ नयेत हे लक्ष देऊन तुम्ही बोरॉन आणि स्टिकर टाकीमध्ये ओतायचे आहे. या पद्धतीने मिश्रण करून घ्यायचं. तर स्टिकर आपले पाण्याचे pH मेंटेन करते आणि सोबत आपल्या ड्रिपमध्ये काय कचरा वगैरे गुंतला असेल ते पण काढते आणि स्टिकर झाडाला अपटेक करण्यासाठी मदत करते. आणि कॅल्शियम आणि बोरॉन फळाची फुगवण आणि फळ लूज करून त्याची फुगवण करायचं काम करते. सोबतच आपलं थिनिंग पण चालू आहे. थिनिंग म्हणजेच की हे असे जॉईंट जे पेरू आहेत ते जॉईंटचे पेरू सर्व काढून टाकायचे. म्हणजे हा पेरू आता ठेवायचा आणि हा पेरू काढून टाकायचा. काही जागेवरती हे 2 आहेत इथे, काही जागेवरती इकडे एक असतो. हे आणि हे दोन्ही काढायचे आणि हे मधले एक ठेवायचं. म्हणजे ह्या मधल्या पेरूवरती जास्त बळ होत जातं आणि याचा आकार पण गोल होतो आणि हा पेरू मोठा होतो. तर अशाच प्रकारची खूप सारी माहिती जर मिळवून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती टिकून राहा. कारण आपल्या चॅनलवरती मी प्रत्येक प्रकारची माहिती आता अपलोड करणार आहे. तर या व्हिडिओत एवढंच. धन्यवाद.